वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आज कामठी मौदा विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाचे एक कद्दावर नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, हुकुमचंदजी आमदार। आज आपण त्यांच्याशी चर्चा करतो। आमदार साहेब, सर्वात आधी तर आपलं वंश न्यूजवर हार्दिक स्वागत। धन्यवाद। आता कामठी मौदा विधानसभेसाठी काँग्रेस पक्षामध्ये लोकसभेला ज्या पद्धतीने आपण बघितलं की सर्व नेते सर्व कार्यकर्ते एकत्र येत खासदार निवडून, तसंच आता एकतेचं वातावरण कामठी मौदा विधानसभेसाठी तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये दिसणार। सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की आपण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आमचा पक्षाचा विजय झाला, त्याची तुम्ही दखल घेतली आणि कामठी विधानसभा 18,000 आम्ही मताधिक्य मिळवल्यामुळं तुम्ही आमच्याकडे अधिक त्या आशेने पाहता। कारण की या मतदारसंघात भाजपचा आमदार जे आहे गेल्या 25 वर्षापर्यंत असल्यामुळं साहजिकच तुम्हाला ही शंका येणं आवश्यक आहे। परंतु आमच्या एकोप्याने, काँग्रेसच्या एकोप्यानेच आमचा विजय झालेला आहे। मागील वर्षीसुद्धा आम्ही एकोप्याने लढलो, पण मागील वर्षी गेल्या 10-18,000 आमचा कॅन्डिडेट पराभूत झालेला आहे। मागच्या जवळपास 1995 पासनं तर आता हे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातत्यानं काँग्रेसचा उमेदवार हा पराभूत होत आहे। नेमकं काँग्रेसच पराभूत करत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी तुमच्या मताशी सहमत आहे। कारण की 85ला जेव्हा यादवरावजी भोयर आमदार होते, आम्ही एकोप्याने त्यांचं काम केलं, पण 90ला त्यांच्या थोड्याशा वागण्याने, त्यांच्या कामाने काही असंतोष निर्माण झाला आणि तेव्हा बंडखोरी 90ला पहिल्यांदा झाली, 95ला दुसऱ्यांदा झाली आणि अपक्ष उमेदवार निवडून आले। त्यावेळेस भाजपा कुठेही औषधाला कामठीत नव्हती। 97ला जेव्हा जिल्हा परिषद निवडणूक झालं तेव्हा बावनकुळे साहेबाला सत्ता राज्यात भाजपची होती, शिवसेनेची होती। त्यावेळेस जिल्हा परिषदेची त्यांना कोराडीवरून तिकीट मिळालं भाजपचं आणि काँग्रेसने मला जिल्हा परिषद तिकीट दिली, पण आमच्या काँग्रेसच्या बंडखोरांनी काही गडबाजी निर्माण झाल्यामुळं त्यावेळेस त्यांना अगदी 100-125 मतांनी मी पराभूत झालो आणि बावनकुळे साहेब विजयी झाले। तिथून कामठी तालुक्यामध्ये आणि कामठी विधानसभामध्ये भाजपचं खातं उघडले असं तुम्ही म्हणू शकता, परंतु हे खरं आहे की भाजपला काँग्रेस कामठीमध्ये कुठेही जागा नव्हती। तिथं अपक्षच उमेदवार कधीही गटबाजी होत होती काँग्रेसची आणि 2 गटामध्ये राजकारण विभागलं जात होतं। पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, की आमदारकी सुद्धा तिथं अपक्ष लढवल्या जात होती आणि तिथून मग त्यांनी सुरुवात केली आणि आमच्या परत गटबाजी, मला पाडताना गटबाजी झाली। त्याच्यानंतर 2002ला परत निवडणूक झाली, 2002ला परत आमच्यात गटबाजी झाली। NCP काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आम्ही दोघेही लढलो। त्या दोघांच्या विभाजनामुळे परत बावनकुळे साहेब 2002ला जिल्हा परिषदेमध्ये गेले आणि 2004ला मात्र त्यांना जेव्हा विधानसभेची तिकीट मिळाली तर सुलेखाताई त्यावेळेस आमच्या आमदार होत्या, मंत्री होत्या, तर त्यांच्या विरोधात थोडासा जो काही असंतोष आणि त्या पदावर असल्यामुळं ते साहजिक असं आहे, कामाचा थोडंसं लोकांमध्ये नाराजी, तर नेमका त्याचा फायदा बावनकुळे झाल्यामुळे ते आमदार झाले, नाहीतर ते आमदार होऊ शकले नसते। मागच्या जवळपास 20 वर्षापासून भाजप सत्तेमध्ये आहे कामठी मौदा विधानसभेमध्ये। आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे माजी कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिले आणि त्याच्यानंतर आता 19ला त्यांची तिकीट काटल्याच्या नंतर भाजपने टेकचंद सावरकरांना उमेदवारी दिली आणि टेकचंद सावरकर आमदार झाले। मागच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये कामठी मौदा विधानसभेच्या विकासाकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या चॅनलला मी सांगू इच्छितो की जर कामठीमध्ये बावनकुळे साहेबांनी विकास केला, भाजपच्या आमदारांनी विकास केला, ते पालकमंत्री आले, त्यांनी विकास केला असं जर भासवलं असेल तर मग 2019मध्ये त्यांची तिकीट भाजपने का कापावी? जर ते विकासाकरता अग्रसेन जर त्या विधानसभेत होते तर त्यांना तिकीट का दिली नाही? आणि मग तिकीट दिली नाही म्हणून टेकचंद सावरकर एक साधा सामान्य कार्यकर्ता जर पुढं आला, त्याला आम्ही काँग्रेसने एकोप्याने आम्ही त्यांना विरोध केला, पण निसटतात ते लोक विजयी झाले त्यावेळेस। परंतु बावनकुळे साहेब इतके वर्ष राहिल्यानंतर आणि टेकचंद सावरकर बी राहिल्यानंतर मला तर कुठं विकास दिसत नाही। विकास दिसला असता तर भाजप तिकीटही कापले नसते आणि विकास कोणाचा झाला? रोड, रस्ते, हे बांधकामं हे कोणाचे असतात? हे तर स्थानिक तुमच्या जवळचे जे सत्तेच्या जवळ जे लोक ठेकेदार मंडळी असतात त्यांच्याकरता असतात।
खरा विकास असतो शिक्षण क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात, दवाखाने, लोकांच्या आरोग्य क्षेत्रात. कुठं नवीन आरोग्य नाही, नवीन दवाखाने नाही, नवीन काही योजना नाही, फक्त रोड रस्ते याच्यापासून विकासाला मी मानत नाही. आणि नुसतं तुम्ही ग्रामपंचायतीच्या चांगल्या ग्रामपंचायती त्यांच्याकडे तुम्ही नगर परिषदा बनवता, नगर परिषद त्यांना नगरपालिका करता. आणि कामठी नगर परिषद जेव्हा काँग्रेसच्या हाती आहे तेव्हा त्यांच्या कामावर होता, जेव्हा ते कामठी नगर परिषद प्रशासक बसवतात तेव्हा शिव आणून त्यांच्याकडून कामं करून घेता, आपला फंड देता. तर हे जे जिल्हा परिषद आता आमच्या काँग्रेसच्या हाती आहे त्यांना फंड मिळत नाही. जेव्हा तुमच्या जिल्हा परिषद होती तेव्हा फंड कोणता फंड जर आणला असेल तर तिथं कोणते नवीन नवीन प्रोजेक्ट आले. त्या गावात ITI नाही, त्या गावात किरायाच्या घरात ITI आहे, त्या गावात बस स्टेशनला बस डेपो नाही. नागपूर जिल्ह्यातलं बहुसंख्य लोकसंख्येचं उपनगर असलेलं कामठी गाव आहे, पूर्ण जिल्ह्यात नंबर 2 क्रमांकाचं. तिथं साधं बस डेपो नसावं हे दुर्दैव आहे. आपल्या विधानसभेच्या आजूबाजूला बाकी शहरं आहेत छोटे छोटे, मात्र प्रत्येक शहरामधून बाहेर निघण्यासाठी बायपास आहे, मात्र कामठी शहरातून निघण्यासाठी बायपास दिसत नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी शेजारच्याच गावला रनाळा आणि भिलगावला सरपंच राहिलो 25 वर्ष. त्या रनाळ्याचा विकास केल्यामुळं कामठीचे लोक रनाळ्याचं प्रोफेसर कॉलेजचे ते सगळे लोक आले आणि म्हणून रनाळा डेव्हलप झाला. रनाळा आमच्या काळात डेव्हलप झाला, भिलगाव डेव्हलप झालं, म्हणून रनाळ्याचे नागपूरचे लोक तिथं रहिवासी झाले. आता एरखेडा मधातले जे गॅप होते ते एरखेडा पण डेव्हलप रनाळापर्यंत आलं. आता रनाळा एरखेडा एक झालं, कुठलं घर कुठं आहे हे लक्षात येत नाही. मी असं पाहतो का आंदोलन चाललं तुमचं एरखेड्याचा नगर परिषदा करा आणि नगर परिषदा करा, नगर पंचायती करा, परंतु रनाळा आता एकत्र आहे तर एरखेड्याबरोबर रनाळा सामील करून घ्या. म्हणजे पहिले आम्ही भिलगाव होतो, मग मी रनाळा वेगळं केलं, स्वतंत्र ग्रामपंचायत केली. आता तुम्ही एरखेड्यामध्ये रनाळाचा समाज जर केला तर आम्हालाही काही जर तुमच्या विकासामध्ये सामील झालं तर आमचंही समाधान होईल. आणि नाही तर ग्रामपंचायत चांगला विकास करते, तुम्हाला असं वाटतं ग्रामपंचायत जसं करते तसं राहू द्यायला पाहिजे. जसं आहे कुठेतरी प्रतिशोधातून किंवा राजकीय सूड भावनेनं एखाद्या ग्रामपंचायतला नगरपंचायत करा, आमची सत्ता नाही आली मनुष्यनी आता आम्हाला तुमच्या ग्रामपंचायतला नगरपंचायत बनवायची आहे, असं काही षडयंत्र तर नाही चालू. हे तसंच आहे ना. जसं खरबी बहादूर आहे, बिडगाव आहे, बेसाबेल तरुडी आहे, तर हे केव्हा केव्हा केलं तुम्ही. अरे हुडकेश्वर नरसाळा कॉर्पोरेशनला अटॅच करता, ही कुठली पद्धत आहे. हुडकेश्वर नरसाळा जेव्हा जिल्हा परिषदमध्ये आधी विधानसभेमध्ये हुडकेश्वर नरसाळा कामठी मतदारसंघात आहे आणि कॉर्पोरेशनमध्ये नागपुरात टाकलं तुम्ही. आणि स्वतः महादोला गाव जे आहे ते नगरपंचायत केलं. पण तुम्ही काहीतरी एक पॉलिसी करा, महानगरपालिकेला जोडायची असेल महानगरपालिकेला जोडा, जवळच्या नगरपालिकेला जोडायचं असेल तर नगरपालिकेला जोडा, आणि जिल्हा परिषदेतून काढायचं असेल तर जिल्हा परिषदेतून काढा, विधानसभेत आणा. पण हे काहीतरी धोरण नाही. जिथं आपले लोक ॲडजस्ट होतात त्या लोकांना ॲडजस्टमेंट करण्यासाठी ही वेगवेगळ्या पॉलिसी करणं हे काही राजकीय षडयंत्राचा भाग मी त्याला समजेल. ज्या गतीने विकास कामठी विधानसभेचा व्हायला पाहिजे होता त्या गतीनं कुठेतरी थोडासा तो मागे पडले, दुर्लक्ष होत आहे. कामठी शहरामध्ये डुकरांचा प्रादुर्भाव आहे, डुकरांमुळे एवढी गंदगी व घाण वाढलेली आहे, त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधेकडे लक्ष दिले. एकदम बरोबर आहे. कामठीमध्ये मी पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएट होतपर्यंत कामठीत माझं शिक्षण झालं आणि मी त्या गावातच आहे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आरोग्याची सोय आहे, गरीब लोक राहतात, बिडी मजदूर आहे, विणकर समाज आहे, दलित पददलित आहे आणि शोषित समाज, वंचित समाज त्या ठिकाणी सगळे राहतात. 1-2% सोडले तर सगळे लोक गरीब लोक, गरीब रेषेच्या खाली लोक आहेत. अनेक लोक नाल्याच्या किनाऱ्यावर आहेत, त्यांना पाऊस आला का पावसाळ्यात पाणी शिरते. आपण त्यांना सांगतो की नाले बांधून देऊ, सिमेंटचे नाले बांधून देऊ, आजपर्यंत तेही झालं नाही. आणि त्यांना जे काही विकासाच्या ज्या आपण उद्योगधंद्याच्या मजुरीच्या MIDC तालुक्यात, छोट्या छोट्या तालुक्यात MIDC झाल्या. आपल्या कनानला जर MIDC बंद पडली तर कामठीला छोटी MIDC होती. हे जे नवीन कोळवाड कॉलेजच्या भागाला इंडस्ट्री होत्या, तिथं स्नेहदी पेंट्स होतं, गालीच्या प्रकल्प होत्या, इंडस्ट्री होत्या. त्या जागा तुम्ही, त्या पाईप कंपनी होती, न्यू पाईप कंपनी होती, त्याच्यात हाडाचा कारखाना होता त्या रोहिदास नगरला. हे सगळे कारखाने तुम्ही बंद करून राहिले आणि त्या जमिनी तुम्ही दुसरीकडे डायव्हर्ट करून राहिले, हे बरोबर नाही. त्या गावाकरता, औद्योगिकरणाकरता, उद्योग क्षेत्र, नदीच्या काठावरचं गाव आहे, तिथं उद्योग क्षेत्राकरता IUDP प्लॅन आहे. नगर परिषदेचा IUDP प्लॅन तुम्ही विकसित केला नाही, कर्मचाऱ्यांना घरं बांधून दिली नाही, गुंतरांना कॉलेज दिली नाही, बिडी मजदूरांना कॉलेज मिळत नाही. हे काही त्या सरकारचा याला विकास म्हणतात गरीब लोक. कामठी शहरामध्ये जवळपास दलित आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या ही जवळपास 60-70 हजाराच्या वर आहे, म्हणजे जवळपास लाखाच्या घरात आहे. आणि असं असताना
दलित बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज हा विकासापासून कुठेतरी मागच्या या 20-25 वर्षामध्ये वंचित राहिला असं वाटते का तुम्हाला? एकदम वंचित आहे. त्यांच्या हाताला काम पाहिजे, त्यांच्या पोरांचा शिक्षणाची सोय पाहिजे, त्यांना जर दवाखाना असला तर दवाखाना पाहिजे. छोटा कितीतरी वर्षाचे काँग्रेसच्या राज्यातले दवाखाने, पिण्याच्या पाण्याच्या योजना काँग्रेसच्या काळातल्या, शाळा काँग्रेसच्या काळातल्या, एकही उद्योग किंवा एकही शिक्षण क्षेत्रातलं काही यांच्या काळात नाही. थोडं जे तुम्ही कोराडी महादूला सांगता तर ते सुद्धा क्षेत्र काँग्रेसनेच विकसित केलं नाही. प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसित भाग काँग्रेसनं जामीन दिलेला आहे. इव्हन खसाळा ग्रामपंचायतचं पुनर्वसन आमच्या काँग्रेसच्याच काळातलं आहे. हा प्रोजेक्ट काँग्रेसनंच कोराडीला आणला आहे. त्याचा थोडंफार तुम्ही फायदा घेता घ्या ना. तुम्ही त्या गावाजवळ राहता, जो तळं राखेल तो पाणी टाकेल. तुम्हाला 2 पैसे कमवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करता, चांगली गोष्ट आहे तुमच्यामुळे. पण इतरांचं काय? इतरांच्या पोरांना नोकऱ्या त्या प्रकल्पात लागल्या का? इतर लोकांना काही ठेकेदारीत इतर लोकांना तुम्ही समावेश केला का? त्याच शेतकऱ्यांना त्या जमीन घेतल्या त्याच उद्देशाकरता वापरल्या का? तुम्ही ज्या उद्देशाकरता शेतकऱ्याच्या जमीन घेता आणि वापरता दुसऱ्या उद्देशाकरता शासनाला, हा त्या शेतकऱ्यांचा म्हणजे नोकरी जाते. त्याचं एवढी मोठी प्रॉपर्टी, आज करोडीच्या प्रॉपर्टी असते शेतकऱ्याच्या, त्या प्रकल्पात गेल्या. त्यांच्या पोराबारांचं तुम्ही काय सुरक्षा केली? काय त्यांचं लाईफ सेक्युअर करून ठेवलं? काहीच सुरक्षित नाही. तर सातत्यानं कामठी विधानसभा क्षेत्रात फिरत असतो. अनेक निवडणुकीत मी स्वतः करता असो की पक्षाकरता असो किंवा इतर सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीत असो फिरत असतो. मला कुठं विकासाचं काही वेगळं काही असं वेगळं पण दिसत नाही. जे जुनं होतं आमच्या काळात तेच दिसते. फक्त नवीन एकच दिसायला लागलं की ज्या गावात कधी दारूचा व्यवसाय नव्हत्या, कधी दारूचे दुकानं नव्हते, मग मोठमोठे रेस्टॉरंट आणि बिअर बार. कधी कधी मला असं वाटते की आमच्या गावात उत्पन्न नाही, उद्योगधंदे नाही, मग हे बिअर बारमध्ये पैसे आणि हे तरुण पिढीत जाते, ते यांचं व्यसनात झाल्यानंतर यांचं जीवन उद्ध्वस्त करते. याला जबाबदार कोण आहे? तर मग माझं मन मला उत्तर देते की याला जबाबदार जे सत्तेत आलेले, ज्यांच्याकडे हे खातं असेल किंवा ज्यांच्याकडे हे सरकार असेल, त्यांचं एक धोरण आहे का की तरुणांना काम देण्यापेक्षा तरुणांना बिअर पाजा, तरुणांना दारू पाजा आणि त्यांना व्यसनाधीन करा, म्हणजे कोणी आपल्याला प्रश्न विचारणार नाही आणि ही पिढी उद्ध्वस्त होईल. असं वाटतंय की या बिअर बारचा फायदा आणि तरुणांना माझं सांगणं राहील की तुम्ही या व्यसनाकडे न वळता उलट बिअर बार बंद कसे होतील ना, आपण गेलोच नाही तर बिअर बार चालणार नाही. तर म्हणून तरुणांनी बिअर बारकडे जाऊ नये आणि त्याने ऑटोमॅटिक याच्यापासून दूर राहावं, म्हणजे ऑटोमॅटिक हे धंदे बंद होतील. पुढे आता विधानसभा निवडणूक आहे. काँग्रेस पक्षामध्ये आपणही एक संभाव्य उमेदवार म्हणून आपण चर्चेत आहोत. तर तुम्हाला या उमेदवारीकडे तुम्ही कसं बघता पक्षाला? मी 1975 पासून युवक काँग्रेसपासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. 78 पासून सरपंच राहिलेला, निवडून येऊन सरपंच राहिलो 2 गावाचा. त्याच्यानंतर कामठी, नागपूर, हिंगणा जे आशियाची सगळ्यात मोठी बाजार समिती, तिथं मी उपसभापती निवडून आलो 20 वर्ष. कामठी बाजार समिती माझ्या हातावर, मी सभापती आहे तिथं राहिलो 10 वर्ष. आणि आता 6 जिल्ह्यातून 32 विधानसभा आणि 5 खासदाराच्या क्षेत्रातून निवडून, पूर्व विदर्भातून मुंबई बाजार समितीतून निवडून गेलो. हा झाला माझा सहकार क्षेत्रातला आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याला म्हणतो आपण, लोकप्रतिनिधी. ह्या स्वायत्त संस्थेत मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहोत. जिल्हा परिषदला ठीक आहे, मी एकदा पवनपुरीच्या विरोधात एकदा दोनदा पडलो, तर पक्षांतर्गत मला काही लोकांनी विरोध केला, त्या गोष्टी मी पडलो असेल. मी काम थांबवलं नाही, मी पक्षाचं काम करत राहिलो, अहोरात्र करत राहिलो, अखंडपणे करत राहिलो. आणि पक्षाच्या तालुका, जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा अध्यक्ष जिल्ह्याचा राहिलो, युथ काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी राहिलो प्रदेशचा. त्याच्यानंतर पॅरेंट काँग्रेसचा सुद्धा मी जनरल सेक्रेटरी राहिलेलो आहो. आज डेलिगेट आहे. म्हणजे आजपर्यंत मला 50 वर्ष काँग्रेसमध्ये झाले. मी वयाच्या 15व्या वर्षापासून काँग्रेसचं काम करतो आहे. आणि आजही मी इलेक्टिव्ह पदावर, इलेक्टिव्ह मेरिट नावाने कोणी सांगू शकत नाही. माझ्या घरी जिल्हा परिषदची सीटसुद्धा जी माझ्या हातून गेली होती, आज मी गुंत्याळ सर्कलतून मी माझ्या घरी लेडीजची राखीव असल्यामुळे ती सीट माझ्या घरी मी जिंकून आणून दाखवली आहे. म्हणजे माझा इलेक्टिव्ह मेरिट पुरावा आहे, सहकार क्षेत्र पुरावा आहे. अजूनही मी चिन्हावर आणि बिना चिन्हावरही मी माझं स्वतःचं लोकमत माझ्या पाठीशी आहे. एकही डाग आजपर्यंत मला कुठलाही कलंक भ्रष्टाचार कुठं लागला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं का काँग्रेसमध्ये मी आजपर्यंत तिकिटा मागितल्या. अनेक वेळा RPIच्या युतीमध्ये माझी तिकीट गेली, अनेक वेळा मी सिनियर लोकांकरता त्याग केला. काही वेळा बाहेरचे मोठे लोक बाहेरच्या मतदारसंघातून आले, मग राजेंद्र मोडक मंत्री असो, सुनीता गावंडे असो, यांच्याही करता मी जागा सोडली. सुरेश भोर हे जे मागच्या वेळेस लढले, एकदा त्यांचा माझा वाद होता म्हणून मी मागच्या वेळी त्यांनाही मदत केली. ते भाजपतून निवडून आले ते जिल्हा परिषदला, तरी त्यांना आम्ही काँग्रेसमध्ये घेऊन त्यांचं काम केलं. मला असं वाटतं की आता सातत्याने माझ्यावर 7-8 वेळा माझी तिकीट कटलेली आहे. यावेळेस पक्षाला मी सांगणार आहे, सांगितलेलं आहे, जाणीव करून दिली आहे की आता माझं वय
67% मी झालेला आहे. मला जर यावेळेस तुम्ही आपण तिकीट द्यावी, माझा हक्क आहे. आणि सर्व जनता मला ओळखते. ज्यांच्या आज्यासोबत मी काम केलं, त्यांचे पोरं आणि त्यांच्या नात्यासोबत आजही मी काम करतो दाटपणेनं आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून झालेला आहे. प्रत्येक इलेक्शनमध्ये खासदाराचा, आमदाराचा, जिल्हापतीचा इन्चार्ज मीच राहतो. या भागात काँग्रेसचा प्रदेश लेवलवर आणि जिल्हा लेवलवर डेलिगेट मीच राहतो. आणि इतकं सगळं एकनिष्ठता ठेवून जर मला जर तिकीट नाही मिळाली तर माझे कार्यकर्ते, माझे कौटुंबिक, माझे सगळे हितचिंतक हे नर्वस होतात. आणि त्यांना मी आतापर्यंत सांगितलं की एक ना एक दिवस आपले दिवस येतील. आणि मला असं वाटतं की यावेळेस मला तिकीट नक्की मिळेल, नक्की माझा क्लेम चालेल. आणि जनता माझ्या पाठीशी सहानुभूतीपूर्वक असल्यामुळं, मी कुठलेच असे चुकीचे कामं केले नसल्यामुळं मला जनता मला विजयाकरता सहकार्य करेल आणि माझा विजय होईल नक्की मला आत्मविश्वास आहे. तर हे आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार ज्यांनी वयाच्या 15व्या वर्षापासनं आपल्या काँग्रेस पक्षामध्ये जवळपास त्यांनी 50 वर्ष पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेला आहे. आणि त्यांना असं वाटते की मेरिटनुसार आता मला या वयामध्ये 67व्या वर्षी मला हा चान्स मिळायलाच पाहिजे. प्रत्येक वेळेस मी सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी पक्षाने आता माझी दखल घेतली पाहिजे आणि या विधानसभेसाठी मला तिकीट मिळाली पाहिजे. हा दावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हुकुमचंद आमदारे यांनी केलेला आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक, वंश न्यूज, थेट कामठी मौदा विधानसभा परिसरातून. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.